आपलं जगणं आपल्यामध्ये आहे की नाही? आहे. आता आपलं जगणं परिवारामध्ये आहे की नाही? काय वाटते तुम्हाला? हो की नाही? आवाज हो. तर आपण परिवारामध्ये पाहूया, हार्मनी इन द फॅमिली. परिवार म्हणायचा तरी कशाला? परिवार म्हणायचा तरी कशाला? सगळेजण परिवारात जगताय ना. परिवार म्हणायचा तरी कशाला, म्हणजे परिवार किती मोठा आणि परिवाराचा उद्देश काय, पर्पज ऑफ द फॅमिली. सगळेजण परिवारात आहेत म्हणजे तुम्हाला सगळं हे माहीतच पाहिजे की नाही, की वी माइट हॅव द सम प्री कंडिशनिंग और अझम्पशन्स ना, प्रिझम्पशन्स, बिलीफ, आणि त्या आधारावर जगतोय की खरंच परिवार काय आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आणि दिस इज द प्रपोजल फ्रॉम अवर साइड. कीप इट ओपन, है ना. कीप इट ओपन फॉर द व्हेरिफिकेशन. कीप इट ओपन म्हणजे फक्त लटकून नाही ठेवायचा. कीप इट ओपन फॉर द व्हेरिफिकेशन. व्हेरीफाय करा की खरंच असं आहे की. तर परिवार म्हणजे काय? परिवार, तर आपण परिवार म्हणजे त्याच्यावर जाण्याच्या ऐवजी परिवारामध्ये किती व्यक्ती आणि परिवार कितना यावर जाऊया पहिले, नंतर मग परिवाराचा पर्पज पाहूया. कशाला आपण परिवार म्हणणार? परिवार कितना, किती लोक, किती बढिया. कोणते ते 10 लोक ते कोणते? आजी आजोबा, आई वडील आणि मुलं, या 3 पिढी. तर 3 पिढी साथ साथ यही परिवार है. तर हे आजी आजोबा हे कोणाचे? 2 दिवसामध्ये एकदमच प्रखर. म्हणजे आपल्याकडे जर खूप शब्द आहेत आणि खूप काही सूचना आहेत, आहे ना. वागणं तसं आहे का? आता मी म्हटलं ना आजी आजोबा कोणाचे, तर म्हणतात दोघांचे. आणि वागणं आहे का? म्हणजे तिन्ही माझ्या आई वडिलांना काय म्हणायला पाहिजे? आई बाबा. आणि मी तिच्या आई वडिलांना काय म्हणणार? मामा मामी. काय बाबा का नाही? आणि आता इथे उत्तर येते की नाही, दोघांचे ना, आजी आजोबांचे दोन्हीकडचे. आणि ते दॅट इज द करेक्ट वन. तर परिवार कितना? 3 पिढी साथ साथ. बरं, आपण एकत्र राहू शकतो फिजिकली की नाही हा वेगळा पार्ट आहे, पण मानसिकतेमध्ये तरी एकत्र. आपण फिजिकली एकत्र आहे आणि मानसिकतेमध्ये दुरावा आहे, तर त्याला 3 पिढी साथ साथ नाही म्हणता येणार. तर 3 पिढी साथ साथ मानसिकतेमध्ये, म्हणजे आपण एकत्र आहोत मानसिकतेमध्ये. मग राहणं एकत्र आहे की नाही तो वेगळा पार्ट. फिजिकली कसे आहोत ते माहित नाही. आणि मग इथे आपण म्हणतोय ना, काल आपण की व्हॉट आय वॉन्ट, है ना, अँड व्हॉट आय एम. इथे आपल्याला दिसायला पाहिजे, है ना. आपली इच्छा तर काय, सगळ्यांचे उत्तर तेच आले ना, 3 पिढी साथ साथ. पण आपण कुठे आहोत? आपण कुठे आहोत आणि काय? आणि जर आपण खरंच इथे असेल तर नथिंग लाईक दॅट. आणि तीच अपेक्षा आहे ना, तीच अपेक्षा आहे. बरं, हे का सोबत पाहिजे? काय पर्पज आहे ना? तर हे आई वडील आजी आजोबांची सेवा आणि सन्मान करताना ह्या मुलांना दिसायला पाहिजे. आणि हे आई वडील ह्या मुलांसाठी तिचे समाधान आणि सुख आणि समृद्धीसाठी काम करताना दिसायला पाहिजे. आणि हे आजी आजोबा ह्या मुलांवर संस्कार म्हणजे
काय बरोबर आहे काय नाही आणि संस्कृती आणि सभ्यता त्यासाठी ते काम करतील. तर त्यासाठी हा परिवार, हे आई वडील या त्यांच्या आई वडिलांसोबत, हे आई वडील त्यांच्या आई वडिलांसोबत सेवा आणि सन्मानमध्ये हे आजी आजोबा या मुलांना वागवत आहे. कारण हे काय करताय, हे समृद्धीसाठी आहे ना, हे समृद्धीसाठी यांचं काम आहे. त्यांचं मेजर काम होते आहे की समृद्धी आणि समाधानासाठी ते काम करतात आहे. त्यामुळे यांना तेवढा वेळ नाही जेवढा यांच्याकडे वेळच वेळ आहे. म्हणून ह्या लोकांचा मॅक्झिमम वेळ या मुलांसोबत तो संस्कार. मग हे मुलं ह्या आई वडिलांकडे पाहतात की हे आजी आजोबांसोबत कसे राहतात. आणि जेव्हा हा 3 पिढी हे जेव्हा इकडे ट्रान्सफर होते, कारण हे जेव्हा आई वडील आजी आजोबा बनतात, जेव्हा हे मुलं आई वडील बनतात, तर हे त्यांची मुलं मग ते परत पाहतात. आणि ही परंपरा, तर ह्या ही परंपरा होण्यासाठी परिवार, म्हणजे जर परिवार असेल तर मुलं आहेत, तर शरीराची परंपरा, ही 3 पिढी आहे तर संस्कारांची परंपरा, तर मानव परंपरासाठी परिवार, मानवीय परंपरेसाठी परिवार. मग ह्या आई वडिलांना जर पाहिलं की हे सेवा आणि सेवा करताना पाहिलं आणि भाव जर नसतील तर मुलं भाव पकडतात. मुलं करणं पाहत नाही, मुलं भाव पकडतात. मग आपली आई है ना, आजी सोबत कशी म्हणजे भाजी ते ताट तर देते, तर ताट देताना जो भाव आहे तो मुलगा तो भाव पकडतो. मग जो मुलगा जेव्हा तो आई वडील बनतो है ना, तो मग आपल्या आई वडिलांना जेव्हा करायचं असते मग ते त्याचं रिप्लिकेशन होते. आणि म्हणून आज तुम्ही पहा समाजाचं स्थिती काय. ह्या याचं परंपरेमध्ये निर्माण का नाही झालं, लक्ष जाते का. आणि ह्यासाठी परिवार. आणि हे आहेच कसं आपण पाहूया की दिस इज म्हणजे जर तुम्ही नॅचरल ॲक्सेप्टन्सला जर टच करू शकलात आणि जी हार्मनीला पाहू शकलात तर हे आहेच. कारण आई वडील जर एक व्यवस्था असेल तर व्यवस्थेमध्ये ते भागीदारी करतील, म्हणजे त्यांना त्यांचे आई वडील कळतील आणि आई वडील कळाले तर त्यांना कळेल की काय त्यांच्यापासून फ्लो व्हायला पाहिजे. म्हणजे ही एक व्यवस्था आहे, व्यवस्थेमध्ये भागीदारी होईल है ना. आणि आपण म्हटलेलं आहे द व्हॅल्यूजला आपण काय म्हटलेलं आहे, द पार्टिसिपेशन विथ द लार्जर ऑर्डर, म्हणजे यांचं पार्टिसिपेशन विथ द लार्जर ऑर्डर इन टर्म्स ऑफ दॅट व्हॅल्यूज. तो संबंध पहचानते हैं तो मूल्य बहते हैं. जसा जसा संबंध ओळखता येतो तसे तसे ते मूल्य. मग मूल्यांसाठी आपल्याला काही करायची गरज नाही. संबंध ओळखला की ते मूल्यांचा आहेच, प्रकटीकरण आहेच. जसं जसं आपण आपल्या आई वडिलांना ओळखतोय तसं तसं त्या मूल्यांचं ते मूल्य प्रकट होतातच. आणि ते मूल्यांचं प्रकटीकरण जे आहे ते मुलं पाहतच असतात. आणि मग तो मुलगा तेव्हाच डिसाईड करतो की या आई वडिलांचं काय करायचं. म्हणजे आपलं काय करायचं आपल्या 4 वर्षाच्या मुलांनी 5 वर्षाच्या मुलांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे. कारण त्यांनी पाहिलंय की माझे आई वडील माझ्या आजी आजोबांची काय करतात. की नाही. म्हणून त्या मुलाला एवढं लहान समजू नका. त्याचं फक्त म्हणणं आहे की मला, म्हणजे तो तर म्हणतो की फक्त मला 18-20 वर्ष होऊ द्या, कारण मी पळून जाऊ शकत नाही. मला कमवू द्या, नंतर तो टाटा करतो. तर सगळं रिफ्लेक्शन दिसतंय. आणि याची जबाबदारी कोण घेणार मग. की जसं आहे आपण तसंच उड्या मारणार. आणि हे का समजून घ्यायचं आपण,
कारण आता आपण ती जबाबदारी घेतली आहे. काय जबाबदारी घेतली आहे आपण? शिक्षक म्हणून ही आपण जबाबदारी घेतली आहे की फक्त पैसे कमवण्यासाठी आपण आलो आहे. शिक्षक ही एक जबाबदारी आहे, पैसा हे दुय्यम आहे. इट इज अ सेकंडरी. वी आर मग आपण जर शिक्षक म्हणून जबाबदारी घेतली आहे तर हे आपल्याला समजून घेणं ही आपली बाध्यता आहे. तर आता परिवारामध्ये पण परिवार काय, तर 3 पीढ़ी साथ साथ, 3 पीढ़ी साथ साथ यही परिवार है. ऐसा क्यों? तो जो माता पिता है ना, वो माता पिता अपने दादा दादी नाना नानी से कैसे उनका बिहेवियर है ना, वो बिहेवियर ना, उनका जो बिहेवियर है ये बच्चे वो देखते हैं. तर हे मग जेव्हा हे मुलं मोठे होतील, जब ये बच्चे बड़े होते हैं, ये जब बच्चे माता पिता होते तो अपने माता पिता के साथ तो वैसे ही उनका प्रकटीकरण होता है और वही बच्चे देखते हैं. ये अपने जो दादा दादी या नाना नानी होते हैं, ये बच्चों के लिए है ना, वो संस्कृति और सभ्यता के लिए रहते हैं, मीन्स वो संस्कारों के लिए रहते हैं. ये जो माता पिता है वो स्किल मैक्सिमम वो समृद्धि के तरफ, समृद्धि क्या चीज है ना, उसका वो समृद्धि अगली पीढ़ी में जाए उसके लिए वो काम करते हैं. तो मोस्टली समाधान या सुख फ्लो होता है एक पीढ़ी से और दूसरा फ्लो होता है समृद्धि. तो इसलिए 2 पीढ़ी और ऐसी परंपरा के लिए परिवार है और ऐसी परंपरा हो. अभी समाज में हम क्या देख पाते हैं? परिवार परंपरा. मग इथे आता आपल्याला थांबून पाहावं लागेल की खरंच कुठे काय राहून गेलं की नाही. मग इथे काही तुमचे रिफ्लेक्शन, तुम्हाला काही म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही आजूबाजूच्यांना बोलण्यापेक्षा आपण सर्वांना सांगूया की सर नाही तुम्ही म्हणता हे थोडीच आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता नाही सर हेच बरोबर आहे, किंवा तुम्ही म्हणाल नाही सर हे आयडियल कंडिशन आहे. असं नाही होऊ शकत. काही पण असू शकते. काही रिफ्लेक्शन, पण जस्ट ट्राई टू सी दिस ना कि दिस इज व्हाट 3 पीढ़ी साथ साथ. और 3 पीढ़ी साथ साथ क्यों? दिस इज द रीजन ना. परंपरा के लिए. क्या परंपरा करोगे? काय परंपरा म्हणजे अगली पीढ़ी और संस्कारित होने के लिए, संस्कारों का परिमार्जन के लिए परंपरा. म्हणजे असं जर आपण राहिलो तर ॲडिशनच होणार. आणि देन ॲट वन इन्स्टंट देन सभी पूरा समाज है ना, पूरा समाज ही अखंड समाज और सार्वभौम व्यवस्था के लिए काम करे आणि ते अल्टिमेट एम. तर हा संबंध आणि या परिवार, तर याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे ना की 3 पीढ़ी साथ साथ है ना, तर हर जगह पे मानव है ना, तर ऐसे संबंध है ही. तो परिवारामध्ये संबंध है ही. तो कितने अलग प्रकार के संबंध परिवार में है, आपण आता इथे जाऊया. टोटल किती संबंध आहे? म्हणून संबंध निश्चित है, अपेक्षा ही निश्चित है. असं आता म्हणतो ना संबंध वेग आहे, तर वेग संबंध नाहीच आहे, संबंध निश्चित आहे. कोणकोणते संबंध आहेत याच्यामध्ये? काही प्रश्न तुम्हाला? हां बदल. हां सर जैसे वो ऊपर का तीन कंडीशन है, आजी बाबा और
अरे बाबू अपनी रचना पे बोल रखा। ये दादा दादी नाना नानी आपके लिए। हाँ, हाँ ठीक है। हाँ, और ये तो- फिर माता माता पिता और ये बच्चे। अब हाँ जो बताइए। माता पिता है हाँ। उनकी डबल रिस्पॉन्सिबिलिटी है। हाँ बराबर है। ठीक है, लेकिन कुछ कंडीशंस जो बाहर हैं, जैसे अपना माई बाहर है, तो हमको बच्चों के साथ अपने पास रखना चाहिए, बच्चे के आदि बाबा के पास भेजना चाहिए, या ऐसा कुछ कंडीशन एक्सप्लेनेशन कर दीजिए। इसलिए तो रहते हैं ना कि बच्चे ज़्यादातर दादा दादी या नाना नानी के पास होते हैं, छोटे बच्चे, है ना। तो लगभग 4 साल 5 साल तक बच्चे वहीं पे रहते हैं, फिर बाद में स्कूल जाते हैं तो फिर अपने माता पिता के पास आ जाते हैं। नहीं, जैसे आप अपने 5 साल के हुए अप्रॉक्सीमेट मान लीजिए, तो बच्चे को स्कूल पढ़ना है अगर तो अपने माता पिता के पास रखें या आजी बाबा के पास वहाँ भेजें तो बेहतर होगा। हाँ उनको ही आप लेके आइए ना, आजी वो दादा दादी को लेके आइए उधर। नहीं, जैसे कुछ कंडीशन है वो लोग बोलेंगे कि वहाँ पर भी रहना है या हमको भी वहाँ पर रहना है, तो उसकी नहीं, बच्चे तो आपके पास ही रहेंगे और आप ही रिस्पॉन्सिबिलिटी, कभी कभी उनको बुला लीजिए, दादा दादी को कभी कभी बुला लीजिए। हम क्या करते हैं फिजिकली, हम यही कह रहे हैं कि फिजिकली डिस्टेंस का हम बात नहीं कर रहे हैं, मेंटली डिस्टेंस का हम बात कर रहे हैं। फिजिकली डिस्टेंस तो हो सकता है, क्या हम अटैच है कि नहीं उनसे, हम क्या बात करते हैं, है ना, हम साथ साथ है ना, हम वो फिजिकली दूर दूर होते हुए भी हम उनसे कनेक्ट है कि नहीं, हम ये बात कर रहे हैं। क्या हमका हमारे साथ उनका कनेक्शन है कि नहीं, हम क्या बात करते हैं अपने माता पिता के साथ। जैसे अभी आपके माता पिता आपके साथ नहीं है कि नहीं, तो आप अपने माँ को फोन करते हैं, है ना, पिताजी को फोन करते हैं। तो आप जब पिताजी को फोन करते हैं तो क्या बात होती है, तो ये बच्चा सुनता है। तो आप जिस तरह से बात करते हैं तो आपकी बातों के तरफ उसका ध्यान न रहते हुए आपके भाव क्या है ना, आप तो बोलेंगे कि खाना खाया कि नहीं, है ना, सिर्फ आपने ऐसे ही बोला, क्या खाना खाना खाया कि नहीं, है ना, दवाई ली कि नहीं, है ना, आपके जो अगर पेंशन है तो पेंशन आपने लेके आए कि नहीं, आप कुछ करते हैं कि नहीं। ऐसे अगर बात करते रहे तो उसका उसने पकड़ लिया, है ना, आप वो भी आपको ऐसे ही फोन करते रहेगा 7 7 दिन में, और वो पूछते रहेगा। तो अपने अपने माता पिता के साथ बात भी क्या करे वो भी हमें देखना पड़ेगा। हम जो भी बात करते हैं उस बातों का वो फीलिंग्स, वो भाव वो पकड़ता है और वो वैसा ही फिर अपने पे दोहराता है, और उससे बेहतर अपने पे दोहराता है, उसमें और कुछ ऐड करता है उसका। तो हम अपने लिए अपने वृद्धाश्रम बना रहे हैं। हम अगर अपने माता पिता के साथ जी नहीं पा रहे हैं, हम अगर अपने माता पिता के साथ जी नहीं पा रहे हैं, तो समझ लीजिए है कि हम अपने लिए वृद्धाश्रम बना रहे हैं। असेल, हाँ त्यांनी केलं, अपने पास बहुत एग्जाम्पल्स है ना, समाज में, हाँ वो ऐसा ही है। मैं कैसा हूँ, मैं कैसा हूँ, मैं खुद को देखना ही नहीं चाह रहा हूँ। मला सगळे एक्झाम्पल माहित आहे, मला पूर्ण मलकापूरमध्ये माहित आहे काय होते, मला सगळ्या मलकापूरच्या घटना माहित आहे, मला माझी घटना माहित आहे का, ते विचारू नका सर, मला माझ्याबद्दल विचारू नका, पण मला सगळं माहित आहे का, मी एवढं घाबरतो मला पाहण्यासाठी। अगर मैं खुद में देखो तर सगळे ते साप बिच्छू दिसतील की मी कसा आहे, आणि मग म्हणून आपण दूर पडतो, म्हणून आपण आतमध्ये पाहण्याचं, म्हणून तर आपण सगळी दुसरीकडे। आता पण 2 दिवसापासून आपण पाहतोय की म्हणजे 80% लोक लक्ष देतात, 20% परत दुसरीकडेच जातात, कारण स्वतःमध्ये पाहण्याचं तो धैर्य, ते धैर्य लागते, स्वतःमध्ये पाहण्याचं एक धैर्य लागते। मैं कैसा हूँ एवढं इझी नाही आहे ते। तर एक विषय मांडायचा होता, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं फॅमिलीचं रिलेशन मांडलं सर्वांच्या समोर, आणि रिअली असं जर सर्वांनी जर इम्प्लिमेंट केलं तर माझ्या माहितीनुसार वृद्धाश्रम होतं हा कन्सेप्ट गायबच होऊन जाईल।
आणि दुसरं म्हणजे समाजात जर म्हटलं तर 50% लोकांचे म्हणजे 2-2 घर आहेत, आई वडील वेगळे राहतात, भाऊ वगैरे सर्व वेगळे राहतात. तर या संकल्पनेतून कितीतरी म्हणजे तो वाढणारा खर्चही कमी होऊन जाईल, घराचं जे काय तुमचं आवश्यकता वगैरे आहे कमी होतील. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं जरुरी आहे. तर सर एक म्हणजे असा हा विषय की आई बापाचा वारसा घेऊन पोरगा चालतो. तर तो वारसा जर असा असेल तर तो मुलगा डेफिनेटली पुढे तसंच करणार नाही. आणि दुसरं म्हटलं जातं की बाप से बेटा सवय, कारण ह्या दोन्ही गोष्टी यामधनं पूर्ण अनुसरून आहेत. ते कसं मग एक इथं तुम्हाला मला अशी अपेक्षा की असं एक मांडा की ह्या गोष्टी कमी कशा होतील, म्हणजे याला नेमकं जबाबदार कोण. कारण हे जोपर्यंत रिड्यूस होणार नाही हे इथून समजून असं या गोष्टी होणार नाही. याला जर रिड्यूस जर झालं तर ऍटलिस्ट काही समाजातील काही ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात तरी कमी वाढल्या. खूप छान मांडलं सरांनी. आता ह्या क्षणालाच कोण समजदार, समजा या क्षणाला आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे. जर आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे तर आपण समजूया की आपण मग समजदार, तर आपण जिम्मेदारी. जर मला कळाल तर जिम्मेदारी कोण लेगा, मैं लेतात. मग आपण जबाबदारी घेऊया. मी तर उलट म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट करतो, म्हणजे जे मी माझ्या कॉलेजला करू शकत नाही आहे, आणि पण तुमच्याकडे तुमचे डायरेक्टर्स आणि तुम्ही लोक बसलेले आहे, तर तुमचे 6 महिन्यामध्ये मुलं असे निवडा की जे बिलकुल वाह्यात आहेत. म्हणजे शब्द आपण देतो ना, इथला शब्द आहे म्हणून तो यूज केला. वाह्यात कोणत्या प्रकारे त्याचं वर्तन चांगलं नाही, तो खूप चुकीच्या गोष्टी करतो, त्याच्याकडनं तुम्ही लिहून घ्या की नंतर 7 दिवसाचं तुम्हाला हे वर्कशॉप करायचं आहे, 6 दिवसाचं, मंडे टू सॅटर्डे. आणि असं वर्कशॉप सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत होणार. आम्ही आमची टीम घेऊन येणार. आम्ही 1 रुपया घेत नाही, तुम्हाला माहीत आहे. हां, तुम्ही जेवण देताय तर ठीक आहे, तुम्ही दिलं नाही तर आम्ही आमचं जेवण करू, पण असं करा है ना. मग आपण पाहूया, कारण जबाबदारी तुम्ही घेताय, तुम्ही आमच्यासोबत राहा, आपण त्या मुलांची पण जबाबदारी घेऊ. मी माझ्या कॉलेजला हा प्रयत्न करतोय, पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ते 1 दिवस घ्या, 2 दिवस असं. पण मी एक मेंटर आहे PVG कॉलेजला, तर तिथे आता 3 दिवसाचं हे वर्कशॉप होते. 6, 7, 8ला ते वर्कशॉप होते. तर तिथे एक सक्सेस झाला. आणि आता इथे सर आहेत, तुम्ही आहेत, तर तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो, घेऊया की आपण रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ती आपण मुलांसाठी नाही घेत आहे, ती आपण आता आम्ही इथे येतोय, काय वाटते तुम्हाला, आम्ही आमच्यासाठी तुमच्याकडे येतोय. तुमच्याशी बोलत असताना, तुमचे प्रश्न कळत असताना आम्हाला स्वतःमध्ये पण एक्सप्लोरेशन होते. आम्हाला पण कळते, अरे मी इथे आहे, मग पुढे मी कसा जाऊ शकतो. तर त्या अर्थाने तुम्ही लोक माझ्यासाठी उपकारीच आहात. जे तुमचा उपकार आहे तो माझ्यावर, की मला तुम्ही एक्सप्लोर करण्यासाठी हा चान्स दिलाय. तर आपण मुलांसोबत राहूया आपण, आणि मुलांकडनं लिहून घ्यायचं. चूक झाली लगेच लिहून घ्यायचं की तुला 6 दिवस बसायचंच आहे. आणि करूया 7 ते 9 सकाळी 7 वाजेपासून श्रम करून घेऊ. एक गाव करू, गावामध्ये काम करू, पाहूया ना कसे मुलं. पण तर मुलं खूप छान आहेत, आम्ही पाहिलं मुलं खूप चांगले आहेत. प्रॉब्लेम कोणात आहे, प्रॉब्लेम आपल्यात आहे, म्हणजे पालकांमध्ये आहे. मुलं तर उभंच आहे. हम दे नहीं पा रहे, हम उनके पास जा नहीं पा रहे. ठीक आहे, कमिंग बॅक है ना. तर ही आहे परंपरा. आणि मग आता परिवारामध्ये जातोय, तर परिवारामध्ये संबंध आहेतच. आपण म्हटलंय की संबंध है ही, तर संबंध है ही, तर आणि संबंध निश्चित आहे. तर किती प्रकारचे संबंध आहेत या पूर्ण एक्झिस्टन्समध्ये आपण पाहूया. आणि मग त्यानंतर परत परिवारामध्ये. परिवार जेव्हा आपण म्हणतो तर जसं आपण आई वडील किंवा भाऊ बहीण असं बोलत आहे, पण आपण कार्यालयात किंवा ऑफिसमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना किंवा समाजात काम करताना किंवा प्रोजेक्टमध्येही काम करताना, आज सकाळी आम्ही मॅडम परभणी आम्ही चांगदेवाला जाऊन आलो सकाळी. मॅडम यांचे सगळे डोकं म्हणून झाले काही घरून, त्याला काही सांगितलं नव्हतं आम्ही आणा म्हणून, त्यांनी सगळे 4ला उठवून ते स्वयंपाक करून आधी करून आणलं. म्हणजे म्हणण्यासारखं फॅमिली हा सर्कमस्टन्शियली पण बऱ्याच तशी क्रिएट होत जाते. कधी कॉलेजमध्ये पण सबमिशन असते, प्रोजेक्ट पूर्ण म्हणजे कधी एकमेकाला सपोर्ट न केलेले लोक त्या प्रोजेक्टमध्ये एकमेकांची इतकी क्लिअरिंग होऊन जातात की एकमेकांची काळजी घ्यायला लागतात. मग तशा पण फॅमिलीचं काही त्यावेळेस तयार होऊन जातात, ते पण आपण इकडे करू. हो, मग तिथेच आपण जातोय.
है ना, तिथेच जातोय की संबंध किती है ना, परिवाराचं एक्सटेन्शन कुठपर्यंत. म्हणजे हा तर आपला मूल परिवार, म्हणजे एक छोटा परिवार, म्हणजे या परिवाराचं एक्सटेन्शन कुठपर्यंत, तर पूर्ण धरती मेरा परिवार, मग तिथपर्यंत जाणार. पण ते एक्सपान्शन होत असताना इथे आपण पाहूया की किती प्रकारचे संबंध आहेत या एक्झिस्टन्समध्ये, किती प्रकारचे संबंध आहेत. तर एक मी लिहून देतो तुम्हाला, जे आई बाबा, जे आई वडील आणि मुलं, हे एक प्रकारचा संबंध. दुसरा सांगा आता तुम्ही. भाऊ बहीण संबंध दिसतोय तुम्हाला, तो भाऊ बहीण है ना, बहीण भाऊ और बहीण बहीण किंवा भाऊ भाऊ ते संबंध. तिसरा शिक्षक विद्यार्थी है ना, आता काय म्हटलेलं, आजोबा नातू है ना, पती पत्नी, याच्याकडे पण जाऊ हा, आजी आजोबा आणि नातू काय. मित्र 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 मैत्रीण मैत्रीण मैत्रीण, पाहूया काय आहे ते संबंध, मित्र संबंध. अजून मालक नोकरला आपण म्हटलंय साथी सहयोगी. साथी सहयोगी. आणि सातवा आहे व्यवस्था संबंध. म्हणजे आई वडील, म्हणजे आई वडील मुलं, भाऊ बहीण भाऊ भाऊ बहीण बहीण, पती पत्नी, आणि मित्र मित्र, शिक्षक विद्यार्थी, साथी सहयोगी आणि व्यवस्था संबंध. आता सांगा अजून किती. आता आजी आजोबा है ना, आजी आजोबा आणि नातू ना, नंतर समजा अजून तुम्हाला येतील मामा मामी, आत्या, काका काकू. तर हे सगळे जे रिलेशन्स आहेत तुम्ही यामध्ये पाहू शकतात का. काका म्हणजे बाबा, म्हणजे ना, मामा म्हणजे बाबा, म्हणजे मूल्यांमध्ये ना, तर त्या रिलेशन्समध्ये, तर हे जे सगळे रिलेशन्स आहेत ते यामध्ये आहे की नाही. मग सासू काय, आई. सासू सासरे म्हणजे आई वडील. सून म्हणजे काय, मुलगी. जावाई म्हणजे काय, मुलगा. तर हे सगळे रिलेशन इथे आई वडील मध्ये येतात. मग कझिन्स कुठे येतात, ह्या भाऊ बहिणीमध्ये येतात. आता हे मित्र 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 मैत्रीण हे जे आहेत, तर मित्र 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 मैत्रीण आणि भाऊ बहीण याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर भाऊ आणि बहीण यांचा ते एकोदर आहे, ते है ना, एका मातेकडनं आलेले. आणि मित्र मित्र मैत्र ते काय आहेत, ते वेगवेगळ्या मातेंचं आहे, पण रिलेशन तर तेच आहे. क्या बात आहे. मग आता तुम्हाला कळेल की मित्र म्हणजे भाऊच आहे, मैत्रीण म्हणजे बहीणच आहे. मग देर इज नो गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड, ते वेग रिलेशन्स आहे. आणि म्हणून तिथे प्रॉब्लेम्स. आणि तसं पण पहा है ना, तसा मी आहे. आता जसा मी म्हणजे पुरुष आणि स्त्री, तर पुरुष आणि स्त्रीमध्ये काय नातं आहे. तर आता माझं जे वय आहे ना, माझं जे वय आहे 56 57, तर माझ्या वयापेक्षा खूप मोठ्या अशा स्त्रिया, त्यांना मी कसं पाहिल, आई सम. माझ्या बरोबर किंवा जवळपासच्या त्यांना मी कसं पाहिल, बहिणी सम. एकदम ज्या लहान आहेत त्यांच्याकडे माझं पाहणं कसं आहे, मुली सम. अजून काय नातं आहे. कुठे, कॉलेज का, हा. हा व्यवस्था संबंधामध्ये येतोय. हा,
आणि परिवाराचं ते एक्सटेन्शन आहे. हा म्हणजे कॉलेज ही एक व्यवस्था आहे ना, त्या व्यवस्थेमध्ये आपण आहोत. तर त्या व्यवस्थेमध्ये आपण आहोत, तर ती एक व्यवस्थेमध्ये ते एक संबंध आहेत. आणि जर ती एक व्यवस्था म्हणून आपण संबंध आहे, तर त्या व्यवस्थेमध्ये माझी भागीदारी आहे. जसं आपण काल म्हटलं होतं ना, की शरीर ही एक व्यवस्था आहे. त्या शरीरमध्ये मग मल्टिपल ऑर्गन्स आहेत. मग मल्टिपल ऑर्गन्सचं एकमेकांचं परस्परतेमध्ये भागीदारी आहे. तसंच मग कॉलेजमध्ये आता परस्पर वेगवेगळे पदं आहेत. वेगवेगळे पदं आहेत. मग ते पदं कशासाठी आहेत? भागीदारीसाठी आहे की मांडण्यासाठी आहे? ती एक भागीदारी आहे. आणि मग तिथे तुम्ही ते म्हणताय की मग आम्ही एकत्र आहोत, मग तिथे दिसेल की आम्ही एकत्र आहोत. तर एक प्रश्न होता, या सर्व संबंधांना तुम्ही नावं दिले, पण याच्या व्यतिरिक्त काही संबंध असे आहेत की ज्याला नावं दिले जातात. बोला ना. समजा जे अफेअर्स असतात त्याच्या पद्धतीचे जे संबंध आहेत ज्याच्यामुळे काय होतं, समाजाचा दुरावा तयार होतो आणि खूप छान. मेसेज तयार होतात. हा, कारण हाच तर आणि एक प्रश्न तुम्हाला विचारायला सांगायचा होता की तुम्ही सर्व जेंट्सला सांगून आले की तुझी बहीण आहे, तुझी आई आहे, तुझी आहे, तर ह्या गोष्टींमध्ये लेडीजला इन्क्लूड करून तुम्ही त्याने एक्झाम्पल द्यायचे किंवा हा भाऊ आहे, हा मामा आहे, हा असं काही. अच्छा, मला वाटलं की इकडनं क्लिअर होऊन जाईल की इकडे पण तसंच आहे. कारण इथे जर मी म्हटलं तर स्त्रीला पण तेच आहे. म्हटलं किंवा कोणती गोष्ट नाही, ती अफेअर, हा ते अफेअरच तेच सांगतोय की तो काय प्रॉब्लेम आहे. ते व्हेग रिलेशन यासाठीच आहे. फॉर एक्झाम्पल, पती पत्नी हे काय रिलेशन आहे ते समजलं नाही म्हणून ते अफेअर्स आहे. पती पत्नी हे रिलेशन जर समजलं नाही तर मग पती पत्नी हे रिलेशन काय आहे? हे समाजाने मान्यता केलेलं संबंध आहे. समाजासमोर मान्यता केलेला संबंध आहे. आणि तो संबंध कसा आहे की दोन परिवार एकत्र येतात. पती पत्नी म्हणजे दोन लोक नाही आहे. इथनं आपल्याला बाहेर यावं लागेल. पती पत्नी म्हणजे दोन लोक एकत्र येणं म्हणजे नाही आहे. दोन परिवार एकत्र येणं म्हणजे तो पती पत्नीचा संबंध आहे. आपल्याला खूप गोष्टीतनं बाहेर यावं लागतील त्यासाठी. पती पत्नी मग का संबंध तो? कारण आपण उद्देश पाहतोच ना. का संबंध तो? की आपण ह्यामध्ये पाहिलं ना, पती पत्नीचा संबंध यासाठी की हे दोघं एकत्रपणे समजदारीकडे वळतील. समजदार होता होता ते लोक मानव परंपरेला चालना देतील, प्लस समजदारी पण पुढे नेईल. तर शरीर परंपरा होण्यासाठी आणि समजदारीची परंपरा होण्यासाठी हे रिलेशन्स आहे, ना की काही करण्यासाठी. आणि हे कळत नाही, त्यामुळे मग ते वेगकडे जाते. आणि हे जे तुम्ही बोलला ना, मी शरीर आहे आणि शरीराकडनं मला सुखाची अपेक्षा आहे, हा कन्सेप्ट तो मग तिकडे जातो. तर पती पत्नी म्हणजे त्यातील तीन प्रकार आहेत. किंवा पत्नी आपली ही पत्नी आहे एका विशिष्ट वेळेला ते बहिणी आहे आणि एका विशिष्ट वेळेला ते आई पण आहे. तर या तिन्ही गोष्टीमध्ये ते आहे. ते विशिष्ट वेळ नाही, ती सर्व काळ, मी तर म्हणेन सर्व काळ, ती एखाद्या क्षणाला फक्त पत्नी आहे. की जिथे तो क्षण कोणता की जिथे परंपरेचं आपल्याला जायचं असते ते फक्त तो क्षण. अदरवाईज तर त्या ह्या तीन मध्येच ती तर म्हणजे बहीणच मॅक्झिमम. आपल्याला तेही समजून लागावं लागेल की बहीण म्हणजे काय, भाऊ म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. तर हे जर समजलं तर मग आपल्याकडे जे शब्द आहेत ना, मग तिकडे आपल्याकडे खूप शब्द आहेत, पण त्या शब्दांना आपल्याला इकडे न्यावं लागेल, अर्थाकडे न्यावं लागेल, वास्तविकतेकडे न्यावं लागेल. आणि जर वास्तविकतेला टच केला तर सर ते, आणि ते प्रॉब्लेम काही आज कळाला आणि उद्या निघतील असं नाही आहे. आपण 3 दिवसापासून म्हणतोय, 3 दिवस हा तिसरा दिवस आहे. काय म्हणतोय की बा प्री कंडिशनिंग आणि सेन्सेशन इकडनं उठून तुम्ही नॅचरल ॲक्सेप्टन्सला जा. 3 दिवसापासून आहे, तरी तिसऱ्या दिवशी तेच गोष्टी आले की ते प्री कंडिशनिंगकडे जातो. एवढी इझी नाही आहे, कारण ती आपला संस्कार आपल्याकडे आहेत असते. पण आज मला कळतंय, तर आज सुरुवात तर करूया. पहिलं पाऊल केव्हा टाकणार आपण? पहिलं पाऊल टाकणार की नाही, की तसेच उभे राहणार? काय वाटतं? आज माझ्याकडे कंटेंट चालेल तर पहिलं पाऊल टाकणार की नाही?
आणि जेव्हा द मोमेंट वी आर डिसाइडिंग टू स्टेप आउट, म्हणजे पहिलं पाऊल टाकायचं, तो उत्सव, ती माझी सुरुवात. मग तिथं अदरवाईज जो है तो चल ही रहा है. आणि मग हा जो आपण आज शेवटच्या म्हणजे शेवटच्या क्षणाला ते जाणारच आहे तुमचं, की काय प्रॉब्लेम्स आहे या वेग रिलेशनमुळे. महाराष्ट्रामध्ये दररोज एक खून होतोय, तो एका पद्धतीने असे दररोज 3 ते 4 खून होतात आहे, आणि आपल्याला ते कळत पण नाही आहे. आणि हे चालू आहे, हे महाराष्ट्राचं सांगतोय. महाराष्ट्राचं एक आहे, तामिळनाडू त्या साईडनी 1.2 असा येतो ॲव्हरेज, यूपीचा 1.5 पर्यंत जातोय. आणि ह्या दररोजच्या घटना आहेत. आपण शांत बसलेलो आहे, आपण एकदम शांत बसलोय, आपल्याला काही देणं घेणं नाही. सर, आपण जेव्हा ग्लोबल इकॉनॉमिक फोरम ऍक्सेप्ट केला, म्हणजे आपण ह्या सगळ्या संकल्पना स्त्री अर्थार्जन करत नव्हती, ऑफिसमध्ये काम करत नव्हती. आता आपण कसं केलं आहे की तिला पुरुषालाही तंत्र होतो, तो कुणी पूर्ण इकडे कोण मारत फिरायचा, पूर्ण इकडे फिरायचा, तर त्याला मुक्त होतं. आता दोघी काम करायला लागले, दोघेही एका ठिकाणी काम करत नाही, पुण्याला काम करते, दिल्लीला काम करते, त्याच्या ऑफिसमध्ये त्याची भेटी होत नाही, ऑफिसमध्ये सोबत कामही करावे लागतात. तर म्हणण्यासारखं त्यांचं एका प्लॅटफॉर्मवर कामं करता करता, प्रोजेक्टवर कामं करता, बाहेर जाता जातात, तर तिथे त्यांचं म्हणजे ती रिलेशनशिप क्रिएट होते, किंवा ही जी संकल्पना एक बंदिस्त होती म्हणजे आपलं, की आता हळूहळू त्याला टेकअप फॉर ग्रँटेड घेतलं बाकीच्या लोकांनी. एकत्र काम करायचं आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पाहणं, त्यांना जर आमच्या कॉलेजला म्हटलं की भैया दिली म्हणा, एकमेकांना म्हणा, ऍक्च्युअली नाही करायचं. एकाग्र म्हणाला आमच्या घरी आहे भैयाने दिली, सगळे गावभरात भैया दिली कशा गोळा करायच्या आम्ही, त्यांच्यात ही संकल्पना जात नाही. पण आपण हा विषय जेव्हा विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करतो, त्याचं हे म्हणणं
ठीक आहे ना सर, हे बरं होतं. कसं एवढा काय समाजाचा विचार करायचा, फक्त आपल्याला बोलायचं समाजाबद्दल.